नाताळाची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आता अनेक नागरिक हे आता बाहेर पडलेले पाहायला मिळतात। सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची पसंती पाहायला मिळते। समुद्र किनारी विविध खेळांमुळे पर्यटकांची पावलं समुद्र किनाऱ्याकडे वळू लागली आहेत। तर सिंधुदुर्गामध्ये 31 डिसेंबर पर्यंत रिसॉर्ट हॉटेल बुकिंग फुल झालेली आहेत। तसेच पर्यटक मालवणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद देखील घेत आहेत। सलगच्या सुट्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते आता बघितलं तर वेंगुर्ल्या किनारी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। इथे हे जे झुलता फुल आहे हे सध्या पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे आणि या झुलत्या फुलाला पाहण्यासाठी अनेक पर्यटक आहेत ते इथे दाखल होत आहेत। विशेष म्हणजे ह्या झुलत्या फुलावर प्री वेडिंग ही केलं जातं आणि किनारपट्टीवर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सध्या पर्यटक आहेत आणि ह्या झुलत्या फुलाचं आकर्षण असल्यामुळे अनेक जे पर्यटक आहेत ते इथे दाखल होतात। कोल्हापूर असेल गोवा असेल या भागातून मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक दाखल होतात। हा जो होडीने स्विमिंग करण्याचा आनंद आहे तेही लुटताना पर्यटक दिसत आहेत। एकंदर पाहिलं तर पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करताना दिसत आहेत। सध्या नाताळाची सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत त्या वेंगुर्ला या किनारी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। त्यामुळे पर्यटकांना पसंतीचं असं हे झुलतं पूल आणि वेंगुर्लाचा किनारा हा सध्या पर्यटकांचा पसंतीचा ठरतोय। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।